नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी.ई.टी. ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर विकास सलगर सर, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, सर्व अधिव्याख्याता विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय भोसले मॅडम या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी मला टी.ई.टी. मार्गदर्शन करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली. मी प्राध्यापिका वैशाली तुकाराम लांगी, रयत शिक्षण संस्थेचे विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय माहुली येथे कार्यरत आहे. आज आपण मराठी विषयातील महत्त्वपूर्ण अशा भाषा आकलन म्हणजेच गद्य उतारे, पद्य उतारे व टी.ई.टी. परीक्षेमध्ये साहित्य कृतीवर आधारित कोणते प्रश्न आतापर्यंत विचारले गेले याविषयीचा अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या, टी.ई.टी. परीक्षेत तसेच इतर परीक्षांमध्ये गद्य उतारे, पद्य उतारे व साहित्य कृती यावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असा हा टॉपिक आहे. प्रथमतः आपण भाषा आकलन म्हणजे काय हे पाहूया. भाषा आकलन म्हणजे दिलेला मजकूर, गद्य, पद्य, इतर साहित्य यातून त्यातील अर्थ, हेतू, भावना, रचना आणि मुख्य मुद्दे समजून घेणे. यात मुख्यतः समजून घेणे, वाक्यांचा अर्थ लावणे, शब्दांचा योग्य अर्थ लावणे आणि मजकुरातील मुख्य विचार समजणे होय. भाषा आकलनाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक गद्य आकलन व दुसरा पद्य आकलन. गद्य आकलनाविषयी माहिती पाहूया. गद्य आकलनामध्ये गद्य म्हणजे सामान्य भाषेत विचारांची मांडणी. यात तथ्य, विचार, निरीक्षणे, भावना यांचा तार्किक क्रम असतो. उदाहरणार्थ निबंध, लेख, कथा, प्रवासवर्णन, आत्मचरित्र इत्यादी. म्हणजेच गद्य हे साध्या भाषेतील लेखनशैली आहे ज्यात लेखक विचार, भावना, निरीक्षणे व तथ्ये प्रमाणे मांडतो. गद्य उताऱ्याची ओळख आणि महत्त्व. गद्य उतारा म्हणजे काय? तर गद्य उतारा म्हणजे एखाद्या मोठ्या लेखातून, कथेतून किंवा निबंधातून घेतलेला एक छोटा भाग. त्यावर आधारित विविध प्रश्न विचारले जातात जे वाचनक्षमता आणि समज तपासतात. परीक्षेमध्ये या गद्य उताराचे काय महत्त्व आहे? गद्य उतारा विभागातून आपणास परीक्षेमध्ये 4 ते 5 गुण मिळतात. हा विभाग तुमची वाचन समज, विश्लेषण शक्ती आणि भाषिक कौशल्य तपासतो. उतारा वाचण्याची योग्य पद्धत. परीक्षेमध्ये आलेला उतारा सोडविण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे अगोदर उतारा वाचावा व प्रश्न सोडवावेत व दुसरी पद्धत म्हणजे प्रश्न अगोदर वाचावे व नंतर उतारा वाचावा. अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही उतारावरील प्रश्न सोडवू शकता. उतारा वाचण्याच्या योग्य पद्धतीमध्ये एक, प्रथम प्रश्न वाचा. उतारा वाचण्यापूर्वी एकदा सर्व प्रश्न वाचून घ्या. यामुळे काय शोधायचे आहे याची कल्पना येते. प्रथम प्रश्न सुरुवातीस वाचल्यामुळे लक्ष केंद्रित होते. आपल्याला काय माहिती हवी आहे हे समजते. वाचन करताना मुख्य मुद्द्याकडे लक्ष राहते. महत्त्वाचे मुद्दे पटकन समजतात. प्रश्न आधी वाचल्यास उतारातील उत्तर शोधायला वेळ वाया जात नाही.
प्रश्न वाचनामुळे वाचनाला एक दिशा मिळते. या ठिकाणी एक सांगावेसे वाटते की प्रश्नामधील महत्त्वाचा शब्द म्हणजेच कीवर्ड्स ओळखावेत व ती कीवर्ड्स म्हणजेच महत्त्वाचे शब्द रब पेजवर लिहून ठेवावेत व कीवर्ड्सच्या साहाय्याने उताऱ्यात उत्तर शोधावे. 2. संपूर्ण उतारा वाचा. एकदा संपूर्ण उतारा शांतपणे आणि लक्षपूर्वक वाचा. घाई करू नका. वाचताना घाई न करता वाचल्यास वाक्याचे अर्थ नीट समजतात. 3. महत्त्वाचे वाक्य खूण करा. मुख्य मुद्दे, महत्त्वाचे तथ्य, तारखा, नावे आणि आकडे रेखाटा. उताऱ्यात महत्त्वाचे वाक्य खूण केल्याने मुख्य मुद्दा लक्षात राहतो व उत्तर शोधणे सोपे जाते. 4. उतारा पुन्हा वाचा आणि समजून घ्या. आवश्यक असल्यास परिच्छेद पुन्हा वाचा आणि संदर्भ समजून घ्या. उतारा सोडविण्यासाठी हे 4 मुद्दे लक्षात ठेवावेत. उतार्यामधील मुख्य मुद्दे ओळखण्याची कला. मध्यवर्ती विचार. लेखक काय सांगू पाहतो आहे? मुख्य संदेश कोणता आहे? हे ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. यात लेखक काय सांगू इच्छित आहे हे समजून घेणे तसेच उतार्यातील मुख्य संदेश म्हणजे मुख्य विचार कोणता मांडला आहे हे ओळखता आला पाहिजे. सहाय्यक मुद्दे. मुख्य विचाराला पुष्टी देणारे किंवा स्पष्ट करणारे छोटे मुद्दे शोधा आणि त्यांची नोंद घ्या. गद्य उतार्यातील सहाय्यक मुद्दे ओळखणे म्हणजे मुख्य संदेश किंवा मुख्य विचार स्पष्ट करणारी किंवा त्याला आधार देणारी छोटी छोटी माहिती, मुद्दे, उदाहरणे, घटना किंवा विचार शोधणे व त्यांची नोंद घेणे. उदाहरणे आणि तथ्य. लेखकाने दिलेली उदाहरणे, आकडेवारी आणि तथ्ये यांची विशेष नोंद ठेवा कारण त्यावर प्रश्न येतात. उदाहरण व तथ्य नोंदविल्यामुळे मुख्य संदेश स्पष्ट होतो. अभ्यास करणे सोपे जाते. सारांश तयार करणे सोपे होते आणि विचारांची मांडणी योग्य प्रकारे करता येते. महत्त्वपूर्ण टीप. प्रत्येक परिच्छेदाचा पहिले आणि शेवटचे वाक्य सामान्यतः महत्त्वाचे असते. संदर्भ आणि अर्थ समजून घेणे. संदर्भ ओळखा. वाक्य कुठल्या परिस्थितीत कोणाबद्दल कशाबद्दल लिहिले आहे ते समजून घ्या. आधीची आणि पुढची वाक्य वाचा. वाक्याचा अर्थ योग्यरित्या समजून घेण्यासाठी आपण त्याची परिस्थिती, मुख्य विषय आणि व्यक्ती ओळखता आली पाहिजे. यामुळे उतारा समजायला सोपा जातो. आधीची आणि पुढची वाक्य वाचल्याने संदर्भ स्पष्ट होतो. वाक्यांचा संबंध समजतो. अर्थ लावण्यात गोंधळ होत नाही. म्हणजेच शब्दांचा, विचारांचा आणि संदर्भाचा अर्थ योग्य प्रकारे समजतो. खोल अर्थ शोधा. वरवरचा अर्थच नव्हे तर लेखकाने काय सुचवले आहे ते समजून घ्या. रूपक, प्रतीक यांची जाणीव ठेवा. नुसता वरवरचा नाही तर खोल अर्थ म्हणजे फक्त वाक्याच्या शब्दांचा सरळ अर्थ नव्हे तर विचार, भावना, हेतू आणि संदर्भाविषयी माहिती समजून घ्या. संबंध जोडा. विविध परिच्छेदांमधील संबंध ओळखा. कारण, परिणाम, तुलना, विरोध यांचे संबंध समजून घ्या. उदाहरणार्थ, तो थकला होता त्यामुळे झोपायला गेला. यामध्ये कारण थकला, परिणाम झोपायला गेला. म्हणून कारण
परिणामाचा संबंध दर्शवतो. संबंध जोडल्यावर फक्त शब्दांचा अर्थ नाही, तर परिस्थिती, भावना, घटना आणि कारण परिणाम नीट समजतो. लक्षात ठेवा, संदर्भाशिवाय अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. गद्य आकलनावर येणारे प्रश्न प्रकार. उताऱ्याचा मुख्य आशय कोणता? उताऱ्यामध्ये मुख्य आशय लेखकाचा प्रमुख विचार किंवा संदेश असतो. उदाहरणार्थ, झाडे आपल्या जीवनाचे आधार आहेत. ती आपल्याला ऑक्सिजन, सावली आणि अन्न देतात. म्हणून प्रत्येकाने झाडे लावून त्यांची काळजी घ्यावी. या उताऱ्यामध्ये झाडांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे. म्हणून या उताऱ्याचा मुख्य आशय झाडांचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करण्याची गरज. लेखनाचा हेतू काय आहे? या प्रश्नामध्ये फक्त उताऱ्याचा विषय सांगू नये, तर लेखकाने हा उतारा का लिहिला हे स्पष्ट करणे आवश्यक असते. उताऱ्यातील कोणते विधान चुकीचे किंवा बरोबर आहे हे आपणास ओळखता आले पाहिजे. उताऱ्यातील विशिष्ट शब्दांचा अर्थ काय? दिलेल्या उतारात ज्या संदर्भात शब्द आला आहे त्या संदर्भातील योग्य आणि स्पष्ट अर्थ लिहावा. उदाहरणार्थ, उत्सुक, जाणून घेण्याची इच्छा. कोणता निष्कर्ष योग्य ठरतो? उताऱ्यात तो थेट लिहिला नसला तरी तथ्यावर आधारित आणि तर्कसंगत असावा. योग्य निष्कर्ष ओळखण्यासाठी उताऱ्याचे मुख्य मुद्दे वाचा व विचार समजून घ्या. शब्दार्थ, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द कोणते? शब्दार्थ समानार्थी, विरुद्धार्थी शब्द यांचा अर्थ स्पष्ट करतो, कारण अनेक विद्यार्थ्यांना ही संकल्पना गोंधळात टाकते. उदाहरणार्थ, एक शब्द पाहूया. साहस, त्याचा अर्थ धाडसाने केलेले कार्य. समानार्थी शब्द धाडस, धीर. विरुद्धार्थी शब्द भय, संकोच. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. चला आता आपण काही गद्य उतारे पाहूया. उतारा क्रमांक 1. टीईटी परीक्षेमध्ये सन 2021 साली हा उतारा विचारला गेलेला होता. उतारा वाचण्यापूर्वी आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया. ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? या प्रश्नामध्ये आपला महत्वाचा शब्द आलेला आहे पवित्र माणूस. तो आपला कीवर्ड आहे. हा कीवर्ड आपण एकावर पेजवर लिहून ठेवावा. यातील पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, जो मनाने निर्मळ असतो. 2, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. 3, जो सर्वांना आवडतो. 4, ज्याचे मन सत्यप्रेमी असते. आता आपण उतारा वाचूया. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, त्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वात पवित्र माणूस. आपण जो कीवर्ड लिहून ठेवला होता पवित्र माणूस, तो पहिल्या वाक्यामध्ये आलेला आहे. ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वात पवित्र माणूस. म्हणजेच आपला या प्रश्नातील पर्याय क्रमांक 2, त्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, हा बरोबर आहे. आता आपण पूर्ण उतारा वाचूया. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे, तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्त्व कळत नाही, तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य नि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो. तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चारित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो. तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हा हाल अपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. या उतार्यातील पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 2. मनुष्याला
आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? या प्रश्नामध्ये आपला महत्वाचा शब्द आरोग्य व संपत्ती म्हणजेच आपला कीवर्ड आहे. याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. 2 निर्दोष व समाधानी जीवनामुळे. 3 व्यायाम व व्यवसाय केल्यामुळे. 4 दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने. याचे उत्तर आहे निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. प्रश्न क्रमांक 3 आळशी मनुष्य कसा असतो? या प्रश्नामध्ये आपला शब्द आहे आळशी मनुष्य म्हणजेच आपला कीवर्ड. पर्याय आहेत. 1 तो समाधानी असतो. 2 तो समाजाचा नायक असतो. 3 तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. 4 तो आपला वेळ चैनीत घालवतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तो समाधानी असतो. प्रश्न क्रमांक 4 धैर्यशील माणूस कसा ओळखावा? या प्रश्नामध्ये आपला महत्वाचा शब्द म्हणजेच कीवर्ड आलेला आहे धैर्यशील माणूस. याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तो दुसऱ्यांना फक्त धीर देतो. 2 तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो. 3 तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. 4 तो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. अशा प्रकारे प्रश्नामधील महत्वाचे शब्द म्हणजेच कीवर्ड बाजूला लिहून ठेवल्यामुळे आपल्याला आपल्या उत्तरात उत्तर सापडणे सोपे जाते. उत्तरा क्रमांक 2 पाणी हे जीवनाचे मूळ आहे. पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. पण माणूस पाण्याचा अपव्यय करत आहे. जर आपण पाणी जपून वापरले नाही तर भविष्यात भीषण टंचाई निर्माण होईल. प्रश्न क्रमांक 1 या उतार्याचा मुख्य हेतू काय आहे? पर्याय आहेत. 1 पाणी विक्री संबंधी माहिती देणे. 2 पाण्याची बचत करण्याचे आवाहन. 3 पाण्याचे प्रदूषण वाढविणे. 4 पाण्याची जाहिरात करणे. या प्रश्नामधील आपला महत्वाचा शब्द आहे की मुख्य हेतू काय आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाण्याची बचत करण्याचे आवाहन. प्रश्न क्रमांक 2 पाणी हे जीवनाचे मूळ आहे. या वाक्याचा अर्थ काय? पर्याय आहेत. 1 पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. 2 पाणी केवळ शेतीसाठी उपयोगी आहे. 3 पाणी निरुपयोगी आहे. 4 पाणी फक्त प्राण्यांना हवे. पहिल्या ओळीमध्येच आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर सापडते. पाणी हे जीवनाचे मूळ आहे. पाण्याशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. प्रश्न क्रमांक 3 लेखकाचा भाव काय आहे? 1 विनोदी. 2 जागरूकता निर्माण करणारा. 3 तुच्छ. 4 रागीट. आपले उत्तर आहे जागरूकता निर्माण करणारा पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 पाणी जपून वापरले नाही तर टंचाई निर्माण होईल. यात कोणता संबंध दाखवला आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कारण परिणाम. 2 विरोधाभास. 3 व्यंग. 4 तुलना. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कारण परिणाम. उतारा क्रमांक 3 संयम हा मनुष्याचा सर्वात मोठा गुण आहे. राग, मत्सर, ईर्ष्या यावर संयम ठेवणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने बलवान असतो. संयमामुळे मन स्थिर राहते आणि योग्य निर्णय घेता येतात. या उतार्यामध्ये संयम यावर माहिती सांगण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 या उतार्याचा मुख्य विषय कोणता आहे? पर्याय आहेत. 1 रागाचे परिणाम.
2. संयमाचे महत्व. 3. ईर्षेचे स्वरूप. 4. बलवान मनुष्याचे वर्णन. या उत्तरामध्ये संयमाचे महत्व सांगण्यात आलेले आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 संयमाचे महत्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. संयमामुळे मन स्थिर राहते याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 मन अस्थिर होते. मन विचलित होते. 3 मन शांत राहते. 4 मन दुःखी राहते. संयमामुळे आपले मन कधीही अस्थिर होत नाही, मन विचलित होत नाही, मन दुःखी राहत नाही, तर आपले मन संयमामुळे शांत राहते, म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मन शांत राहते. प्रश्न क्रमांक 3 संयम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 सहनशीलता. 2 उदारता. 3 असंयम. 4 विनम्रता. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असंयम. प्रश्न क्रमांक 4 या उतार्याचा लेखक कोणता संदेश देतो? पर्याय आहेत. 1 राग व्यक्त करा. ईर्ष्या वाढवा. 3 संयम पाळा. 4 स्पर्धा करा. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयम पाळा. आता आपण पद्य आकलनाविषयी माहिती पाहूया. पद्य आकलन. पद्य म्हणजे काव्यात्मक भाषेत लिहिलेली रचना. यामध्ये छंद, लय यांचा समावेश असतो. पद्य वाचनाने भाषिक कौशल्य वाढते, कल्पकता विकसित होते आणि सौंदर्यबोध जागृत होतो. पद्य उताऱ्याची ओळख आणि महत्व. पद्य उतारा म्हणजे काय? तर पद्य उतारा म्हणजे काव्यरचनेतील म्हणजेच कवितेतील एखादा भाग किंवा उतारा होय. परीक्षेमध्ये या पद्य उताऱ्याचे काय महत्व आहे? तर गद्य उताऱ्याप्रमाणेच पद्य उतारा विभागातून 4 ते 5 गुण मिळतात. पद्य उतारांचा अभ्यास केल्याने शब्दसंपत्ती वाढते, भाषेची सूक्ष्मता समजते आणि साहित्यिक अभिरुची निर्माण होते. परीक्षेसाठी हे अत्यंत महत्वाचे असते. पद्य उतारा सोडविण्याची पद्धत. कविता शांतपणे नीट वाचा. कविता दोनदा वाचा. पहिल्यांदा अर्थ समजण्यासाठी वाचा. दुसऱ्यांदा महत्वाचे शब्द, कवीची भावना, संदेश शोधण्यासाठी वाचा. भावार्थ समजून घ्या. कवितेमध्ये मुख्य संदेश आणि भाव कोणता दिला आहे हे समजून घ्या. शब्दांचे अर्थ तपासा. कवितेमध्ये दिलेले अवघड शब्द ओळखा. संदर्भातून अर्थ शोधा. प्रत्येक कडवे किंवा ओळीतील भाव जाणून घ्या. प्रत्येक ओळीत व्यक्त केलेली भावना ओळखा. आनंद, दुःख, प्रेम, निसर्ग इत्यादी. अलंकार किंवा प्रतिमा ओळखा. अलंकार किंवा प्रतिमा ओळखण्यासाठी कवितेतील प्रत्येक ओळीतील शब्द, भाव आणि कल्पना लक्षात ठेवा. कवितेतले उपमा, रूपक, अनुप्रास, यमक इत्यादी अलंकार प्रकार ओळखा. प्रतिमा म्हणजे वाचकाला डोक्यात चित्र उभे करणारी प्रतिमा. निसर्ग, रंग, गंध, आवाज, स्पर्श यांचे वर्णन प्रतिमाद्वारे केले जाते. उदाहरणार्थ पक्षी गातात गीतमधुर, यामध्ये श्राव्य प्रतिमा आहे. अशा प्रकारे हे सर्व मुद्दे पद्य उत्तरा सोडविताना लक्षात घेणे गरजेचे आहे. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न प्रकार. कवितेचा मुख्य आशय किंवा भावार्थ काय आहे? कविता कोणत्या मुख्य विचारावर आधारित आहे ते पहा. कवितेच्या पंक्तीमध्ये कवी जे सांगू इच्छित आहे ते विचार शोधा. तसेच कवितेतील भावना काय आहेत? दुःख, आशा, निराशा किंवा जीवनाशी संबंधित कोणतीही भावना व्यक्त होते का ते पहा. कवितेतून कवीचा हेतू काय आहे? कवीचा हेतू म्हणजे कवीने ही कविता का लिहिली आहे? कविता लिहून वाचकाला कोणता विचार, अनुभव किंवा संदेश दिला, हेच म्हणजे कवीचा हेतू
होय. कवितेच्या शेवटच्या ओळीत कवितेचा हेतू, उद्देश किंवा संदेश अधिक स्पष्ट करतो. बऱ्याचदा कवितेचे शीर्षकच कवीचा हेतू स्पष्ट करीत असतो. कोणते अलंकार, प्रतिमा, यमक वापरले आहे? कवितेमध्ये उपमा, रूपक, अनुप्रास इत्यादी अलंकार वापरलेले असतात. हे अलंकार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कवी कोणत्या प्रतिमा किंवा रूपकांचा वापर करत आहे? उदाहरणार्थ निसर्ग, दिव्य, जीवन, मरण, संघर्ष, प्रेम इत्यादी प्रतिमा आपल्याला ओळखता यायला हव्यात. कवितेमध्ये यमक हा एक महत्वाचा काव्य अलंकार आहे. तो देखील आपणास ओळखता आला पाहिजे. ही ओळ काय सांगते? अर्थ लावणे. कवितेतील एखादी ओळ समजून तिचा अर्थ लावणे म्हणजे त्या ओळीत कवीने व्यक्त केलेले भाव, विचार किंवा संदेश होय. कवितेतून कोणती शिकवण मिळते? यामध्ये कवितेतील शिकवण प्रत्येक व्यक्तीस वेगळी वाटू शकते, कारण तिचा प्रभाव वाचकाच्या दृष्टिकोन, अनुभव आणि जीवनाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. म्हणजे आपल्याला जीवनासाठी किंवा विचारासाठी कोणता संदेश मिळतो हे समजणे होय. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये पद्य उत्तरावरती आधारित विचारले जातात. काही पद्य उत्तरांची उदाहरणे पाहूया. पद्य उत्तरा क्रमांक 1. मेहनत कर, यश तुझ्या पावलांशी बोलेल. प्रयत्नाचा घामच मोती होईल. थांबू नको, झगडत राहा. तुझ्या हातातच तुझे नशीब आहे. प्रश्न क्रमांक 1. कवितेतून कोणता भाव व्यक्त होतो? पर्याय आहेत. 1. आशावाद, 2. निराशा, 3. भीती, 4. दुःख. या काव्य उतारामध्ये कुठेही निराशा, भीती, दुःख व्यक्त होत नाही, तर यामध्ये आशावाद व्यक्त होतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर आशावाद हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. मोती हा शब्द येथे काय दर्शवतो? पर्याय आहेत. 1. संपत्ती, मेहनतीचे फळ, सौंदर्य, सुख. प्रयत्नाचा घामच मोती होईल. म्हणजेच यामध्ये मेहनत केल्याने आपल्याला चांगले फळ मिळते असा अर्थ होतो. म्हणून आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेहनतीचे फळ. प्रश्न क्रमांक 3. थांबू नको, झगडत राहा. या ओळीत कवी काय सांगतो? पर्याय आहेत. 1. हार मानू नये, 2. थांबून राहावे, 3. विश्रांती घ्यावी, 4. नशिबावर विसंबावे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हार मानू नये. प्रश्न क्रमांक 4. कवितेचा मुख्य संदेश काय आहे? पर्याय क्रमांक 1 नशिबावर विश्वास ठेवावा, 2. मेहनत केल्याने यश मिळते, 3. प्रयत्न निरर्थक असतात, 4. जीवन निरर्थक आहे. या काव्यपंक्तीमध्ये कुठेही नशिबावर विश्वास ठेवावा, प्रयत्न निरर्थक असतात, जीवन निरर्थक आहे असे सांगितले नाही, तर मेहनत केल्याने, प्रयत्न केल्याने आपल्याला यश मिळते असं सांगितले आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 मेहनत केल्याने यश मिळते हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रयत्नाचा घामच मोती होईल. या ओळीत कोणता अलंकार आहे? पर्याय आहेत. 1. रूपक, 2. उपमा, 3. अनुप्रास, 4. श्लेष. या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1 रूपक हा अलंकार आहे हे उत्तर बरोबर आहे. पद्य उत्तरा क्रमांक 2. उगवता सूर्य सांगतो आम्हा, नवा दिवस ही नवी दिशा. परिश्रमाचा मार्ग धरुनी पुढे चला, न थांबा कधीचा. प्रश्न क्रमांक 1. कवितेचा मुख्य संदेश कोणता आहे? पर्याय आहेत. 1. विश्रांती घ्या, 2. परिश्रम करा आणि पुढे चला, 3. भूतकाळ आठवा, 4. थांबून विचार करा. या कवितेतील मुख्य संदेश हा आहे की परिश्रमाचा मार्ग धरुनी पुढे चला, न थांबा कधीचा. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 परिश्रम करा आणि पुढे चला हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. उगवता सूर्य सांगतो या ओळीत कोणता अलंकार आहे? पर्याय आहेत. 1. रूपक, 2. उपमा, 3. यमक,
4 अनुप्रास. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रूपक अलंकार. प्रश्न क्रमांक 3 कवितेत कवी कोणती प्रेरणा देतो? पर्याय आहेत 1 आळस करू नये, राग धरावा, दुःख वाढवावे, विश्रांती घ्यावी. या काव्यपंक्तीमध्ये असे सांगितलेले आहे की नेहमी परिश्रम करावे, कुठल्याही गोष्टीचा आळस करू नये. म्हणजेच आपले उत्तर 1 आळस करू नये हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 न थांबा कधीचा या ओळीतील भाव कोणता आहे? पर्याय आहेत 1 निराशा, 2 प्रेरणा, 3 विनोद, 4 तटस्थता. या काव्यपंक्तीमधून आपणास एक प्रकारची प्रेरणा मिळते, म्हणून आपले पर्याय क्रमांक 2 प्रेरणा हे उत्तर बरोबर आहे. पद्य उत्तरा क्रमांक 3 हा परिच्छेद सर्वांना परिचयाचा आहे. इयत्ता 5वी मधील कवी अनिल यांची वासरू ही कविता आहे. हा पद्य उतारा टीईटी पेपर 1 मध्ये सन 2014 साली विचारला गेला होता. ओढाळं वासरू राणी आले फिरू, कळपाचं गीर सोडून या, कानामध्ये वारे भरून न्यारे, फेर धरी फिरे रानो माळ, मोकाट मोकाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरून भान भुकणी तहान, पायाखाली राना घाली सारे, थकून या खूप सरता हुप, आठवे कळप तया लागी, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणकीच भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माय तू तो लेकरू शोधू येई. आता आपण या पद्य उत्तरावरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 वासरू केव्हा हंबरू लागले? पर्याय आहेत 1 मोकाट धावताना, 2 भूक तहान लागल्यावर, 3 अंधार पडू लागल्यावर, 4 थकल्यानंतर. या कवितेमधील 13वी ओळ पहा. पडता अंधारू लागले हंबरू. म्हणजेच अंधार पडल्यानंतर वासरू हंबरू लागले. आपल्या पर्यायामधील पर्याय क्रमांक 3 अंधार पडू लागल्यावर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 वासरू कळपातून कुठे गेले? पर्याय आहेत 1 रानात, 2 भरकटत दूर, 3 गायीकडे, 4 गोठ्यात. या कवितेमधील पहिली ओळ पहा. उढाळा वासरू राणी आले फिरून. म्हणजेच आपल्या या पर्यायामधील पर्याय क्रमांक 1 रानात हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? पर्याय आहेत 1 बंदिस्त, 2 उन्हाळ, 3 मोकळा, 4 उत्साही. प्लेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उन्हाळ. प्रश्न क्रमांक 4 थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? पर्याय आहेत 1 भुकेची, 2 तहानेची, 3 गायीची, 4 कळपाची. कवितेमधील 10वी ओळ पहा. आठवे कळप तया लागे. म्हणजेच त्याला कळपाची आठवण झाली. म्हणजेच आपल्या पर्यायामधील पर्याय क्रमांक 4 कळपाची हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी एक सांगायचे वाटते की तुम्ही सर्वांनी इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा चिकित्सकपणे अभ्यास करावा. गद्य उतारे व पद्य उतारे यावर आधारित या प्रकारचे संभाव्य प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक या ठिकाणी उपयुक्त ठरेल. आता आपण साहित्यकृती याबद्दल माहिती पाहूया. साहित्यकृती म्हणजे एखाद्या लेखकाने, कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार इत्यादी आपल्या कल्पना, भावना, विचार, अनुभव, निरीक्षणे आणि समाजातील वास्तव यांचा साहित्य रूपाने केलेल्या अभिव्यक्तीचा प्रयत्न होय. साहित्यकृती हा घटक खूप विस्तारित आहे. यामध्ये विविध लेखक, कवी, त्यांचे लेखन साहित्य, लेखन प्रकार, त्यांची टोपण नावे व त्यांना मिळालेले पुरस्कार यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती होण्यासाठी टीईटी परीक्षेमध्ये 2013 ते 2024 पर्यंत कोणकोणते प्रश्न साहित्यकृतीवर आधारित विचारले गेले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा महा-टीईटी पेपर पहिला सन 2013 ते सन 2024 मधील प्रश्नपत्रिकेमधील साहित्यकृतीवर आधारित कोणते प्रश्न आतापर्यंत विचारले गेले ते आपण या ठिकाणी पाहूयात.
टीईटी पेपर 1 मध्ये सन 2013 साली कोणते प्रश्न विचारले गेले होते? प्रश्न क्रमांक 1. महानायक संभाजी पानिपत या कादंबरीचे लेखन कोणी केले आहे? पर्याय आहेत: 1. रणजित देसाई, 2. विश्वास पाटील, 3. शंकर पाटील, 4. शिवाजी सावंत. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विश्वास पाटील. प्रश्न क्रमांक 2. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे? पर्याय आहेत: 1. मुळस, 2. राजधानी, 3. गांधारीचे डोळे, 4. ज्योतिपर्व. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुळस. सन 2014 साली कोणते प्रश्न विचारले गेले होते? तर प्रश्न क्रमांक 1. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणारे लेखकाचे नाव काय? पर्याय आहेत: 1. र. के. अत्रे, 2. कृ. के. दामले, 3. रा. ग. गडकरी, 4. वि. वा. शिरवाडकर. र. के. अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे, कृ. के. दामले म्हणजेच कृष्णाजी केशव दामले, रा. ग. गडकरी म्हणजेच राम गणेश गडकरी, वि. वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. या ठिकाणी केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणारे लेखक पर्याय क्रमांक 1. प्र. के. अत्रे म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे हे होय. 2. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? पर्याय आहेत: 1. चक्रधर स्वामी, 2. माईंभट, 3. नागदेवाचार्य, 4. औसा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. माईंभट. प्रश्न क्रमांक 3. 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत: 1. द. मा. मिरासदार, 2. वि. द. घाट, 3. मारुती चितमपल्ली, 4. नास. इनामदार. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. द. मा. मिरासदार. सन 2016 साली पुढील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 1. प्रसिद्ध लेखक चित्र खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? पर्याय आहेत: 1. ग्रेस, 2. केशवकुमार, 3. आरती प्रभू, 4. अनिल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आरती प्रभू. 2. ययाती या साहित्यकृतीचा लेखक कोण आहे? पर्याय आहेत: 1. नासी फडके, 2. वि. स. खांडेकर, 3. विश्वास पाटील, 4. रणजित देसाई. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वि. स. खांडेकर. सन 2017 साली पुढील प्रमाणे प्रश्न विचारले गेले होते. 1. पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक आहेत: 1. संत एकनाथ, 2. संत तुकाराम, 3. संत ज्ञानेश्वर, 4. संत नामदेव. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संत एकनाथ. 2. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिपटिप म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक आहेत: 1. निसर्गकवी, 2. बालकवी, 3. नवकवी, 4. गझलकार. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2. बालकवी हे उत्तर आपले बरोबर आहे. 3. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? पर्याय क्रमांक 1. प्र. के. अत्रे, 2. पुरुषोत्तम देशपांडे, 3. व्यंकटेश माडगूळकर, 4. ग. दि. माडगूळकर. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्यंकटेश माडगूळकर. सन 2018 साली खालीलप्रमाणे प्रश्न विचारले गेले होते. 1. पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? पर्याय आहेत: 1. बालचंद्र नेमाडे, 2. वि. स. खांडेकर, 3. वि. वा. शिरवाडकर, 4. पु. ल. देशपांडे.
त्यामध्ये भालचंद्र नेमाडे, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर या तिघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून आपले उत्तर पर्याय क्रमांक 4 पु. ल. देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. 2. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक आहेत 1. मुकुंदराज, 2. रामदास स्वामी, 3. संत ज्ञानेश्वर, 4. भाईंभट. आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुकुंदराज. मुकुंदराज यांना मराठी भाषेचे आद्य कवी म्हणतात. 3. आनंदघन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? पर्याय 1. राम कदम, 2. अजय अतुल, 3. लता मंगेशकर, 4. श्रीधर फडके. आपले उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. लता मंगेशकर यांना आनंदघन या नावाने ओळखले जाते. सन 2020 साली खालील प्रश्न विचारण्यात आले होते. 1. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय आहेत 1. संत ज्ञानेश्वर, 2. विनोबा भावे, 3. लोकमान्य टिळक, 4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 2. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुढीलपैकी टिंबटिंब ही ओळख नाही. पर्याय आहेत 1. मिसाईल मॅन, 2. शास्त्रज्ञ, 3. गायक, 4. माजी राष्ट्रपती. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. गायक. सन 2021 साली खालील प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 1. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? पर्याय क्रमांक 1. 6 फेब्रुवारी 2015, 2. 6 मार्च 2015, 3. 6 जानेवारी 2015, 4. 6 एप्रिल 2015. आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 6 फेब्रुवारी 2015. प्रश्न क्रमांक 2. पंजाबमधील मान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? पर्याय क्रमांक 1. प. मो. शिंदे, 2. नागनाथ कोत्तापल्ले, 3. डॉक्टर सदानंद मोरे, 4. मंगेश पाडगावकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डॉक्टर सदानंद मोरे. प्रश्न क्रमांक 3. केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? पर्याय क्रमांक 1. प्र. के. अत्रे, 2. कृ. के. दामले, 3. रा. ग. गडकरी, 4. वि. वा. शिरवाडकर. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कृ. के. दामले म्हणजेच कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 4. मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? पर्याय 1. विवेक सिंधू, 2. लीलाचरित्र, 3. ज्ञानेश्वरी, 4. यापैकी नाही. मराठीतील आद्य ग्रंथ म्हणजे विवेक सिंधू हा आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 विवेक सिंधू हे उत्तर बरोबर आहे. सन 2024 साली खालीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 1. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? पर्याय आहेत 1. सह्याद्रीचे वारे, 2. करेचे पाणी, 3. कृष्णाकाठ, 4. कृष्णकमळ. या 4 पर्यायांपैकी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कृष्णाकाठ. प्रश्न क्रमांक 2. अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. पर्याय आहेत 1. निंबा कडूपणा देत असे कोण? युक्षा गोडपण कवन करी संत बहिणाबाई, 2. धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर संत जनाबाई, 3. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करोनी म्हणती साधू संत तुकाराम, 4.
माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमा तिरी, संत निर्मळा या चार पर्यायांपैकी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमा तिरी, संत निर्मळा ही विसंगत जोडी आहे. तर माझे माहेर पंढरी, सुखे नांदू भीमा तिरी ही अभंग रचना संत कानोपात्रा यांची आहे. आता आपण शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-टी पेपर दुसरा सन 2013 ते सन 2024 मधील प्रश्नपत्रिकेतील साहित्य कृतीवर आधारित आतापर्यंत कोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले हे पाहूया. टी-ई-टी पेपर 2 सन 2013 साली खालील प्रश्न विचारण्यात आले होते. 1. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? पर्याय आहेत. 1. केशराचे शेत, 2. संपूर्ण बाळकराम, 3. ही श्रीची इच्छा, 4. बहुरूपी. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. संपूर्ण बाळकराम. 2. पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. पर्याय आहेत. 1. धार आणि काठ, 2. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, 3. साहित्य आणि सौंदर्य, 4. जाळ्यातील चंद्र. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय उत्तर आहे 1. धार आणि काठ हे नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक आहे. 3. पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? पर्याय 1. महेश एल. कुचवार, 2. गंगाधर गाडगीळ, 3. अनंत काणेकर, 4. गोवी करंदीकर. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गंगाधर गाडगीळ. प्रश्न क्रमांक 4. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. पर्याय आहेत. 1. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ, 2. राम गणेश गडकरी, सुदाम्याचे पोहे, 3. चिंतामणराव कोलटकर, आणखी चिमणराव, 4. विद्याधर कुलकर्णी, अनगरवाडी. या चार पर्यायापैकी योग्य जोडी आहे म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ. सन 2014 साली खालील प्रश्न विचारण्यात आले होते. 1. पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव काय? पर्याय आहेत. 1. झुंजार माची, 2. पानिपत, 3. तुंबाडचे खोत, 4. ताम्रपट. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ताम्रपट. 2. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे? पर्याय आहेत. 1. कविता संग्रह, 2. आत्मकथन, 3. प्रवास वर्णन, 4. कादंबरी. आहे मनोहर तरी हे आत्मकथन प्रकारचे पुस्तक आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. आत्मकथन हे उत्तर बरोबर आहे. 3. रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? पर्याय क्रमांक 1. महेश एल. कुचवार, 2. विजय तेंडुलकर, 3. दिलीप परदेशी, 4. रत्नाकर. या चार पर्यायापैकी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महेश एल. कुचवार यांनी रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका लिहिली आहे. 4. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले? पर्याय क्रमांक 1. पुणे, 2. ठाणे, 3. चिपळूण, 4. चंद्रपूर. या चार पर्यायापैकी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठाणे.
सन 2017 साली खालील प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न 1. जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाचे लेखक कोण? पर्याय आहेत. 1. अण्णाभाऊ साठे, 2. वि. स. खांडेकर, 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4. बाबूराव बागुल. आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बाबूराव बागुल. प्रश्न क्रमांक 2. शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो? पर्याय 1. पोवाडा भारुड, 2. लावणी अभंग, 3. पोवाडा लावणी, 4. भारुड अभंग. या 4 पर्यायापैकी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पोवाडा लावणी. प्रश्न क्रमांक 3. चुकीचे समीकरण ओळखा. पर्याय 1. संत एकनाथ भारुड, 2. संत ज्ञानेश्वर ओवी, 3. संत तुकाराम अभंग, 4. संत नामदेव पसायदान. या 4 पर्यायामध्ये चुकीचे समीकरण जे आहे ते पर्याय क्रमांक 4. संत नामदेव पसायदान हे आहे. प्रश्न क्रमांक 4. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? पर्याय 1. माणिक गुडघाटे, 2. सीताराम गुडघाटे, 3. मिथिला गुडघाटे, 4. राघव गुडघाटे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. माणिक गुडघाटे. सन 2018. प्रश्न क्रमांक 1. दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण? पर्याय 1. वामन पंडित, 2. रघुनाथ पंडित, 3. मोरपंत, 4. निरंजन माधव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रघुनाथ पंडित. प्रश्न क्रमांक 2. पुरुष या नाटकाचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1. प्रशांत दळवी, 2. अजित दळवी, 3. तुषार दळवी, 4. जयवंत दळवी. या 4 पर्यायापैकी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जयवंत दळवी. प्रश्न क्रमांक 3. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? पर्याय क्रमांक 1. दया पवार, 2. रामदास आठवले, 3. नामदेव ढसाळ, 4. राजा ढाले. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नामदेव ढसाळ. प्रश्न क्रमांक 4. पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. पर्याय क्रमांक 1. इजिप्तायन, 2. शामिनी, 3. बॅरिस्टर, 4. गबाळ. आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गबाळ. सन 2020 साली पुढील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 1. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण? पर्याय आहेत. 1. संत तुकाराम, 2. संत ज्ञानेश्वर, 3. विठ्ठल वाघ. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फ. मु. शिंदे. प्रश्न क्रमांक 2. प्र. के. अत्रे यांनी कोणत्या टोपण नावाने कविता लेखन केले? पर्याय 1. केशवसूत, 2. केशवदूत, 3. केशवकुमार, 4. कुसुमाग्रज. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. केशवकुमार. प्रश्न क्रमांक 3. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? पर्याय क्रमांक आहेत. 1. कथा, 2. काव्य, 3. नाटक, 4. कादंबरी. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कादंबरी या प्रकारातील आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कादंबरी. प्रश्न क्रमांक 4. बिकट वाट वहिवाट नसावी चौपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदीची रचना कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय आहेत. 1. लावणी, 2. पोवाडा, 3. भारुड, 4. अभंग. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लावणी. सन
2021 मध्ये पुढील प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 1. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण? पर्याय क्रमांक 1. पि. वा. शिरवाडकर, 2. रा. ग. गडकरी, 3. प्र. के. अत्रे, 4. रत्नाकर मतकरी. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्र. के. अत्रे. प्रश्न क्रमांक 2. चांद्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? पर्याय 1. इंद्रजित भालेराव, 2. विठ्ठल वाघ, 3. सुरेश भट, 4. ग्रेस. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ग्रेस हे चांद्य पर्वातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी आहेत. प्रश्न क्रमांक 3. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय क्रमांक 1. पोवाडा, 2. अभंग, 3. संतवाणी, 4. लावणी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लावणी. प्रश्न क्रमांक 4. शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? पर्याय क्रमांक 1. संत नामदेव, 2. संत ज्ञानेश्वर, 3. संत तुकाराम, 4. संत शेख महमद. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. संत नामदेव. सन 2024 साली पुढील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 1. राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? पर्याय 1. रामचंद्र नाना मंगळवेढेकर, 2. वसंत नाना मंगळवेढेकर, 3. राजेंद्र गजानन मंगळवेढेकर, 4. राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर. या प्रश्नाचे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वसंत नाना मंगळवेढेकर. प्रश्न क्रमांक 2. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय 1. ग. दि. माडगूळकर, 2. प्रकाश संत, 3. बाळकराम, 4. विद्रोही. वनवास या पुस्तकाचे लेखक प्रकाश संत आहे, म्हणून आपले उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रकाश संत हे बरोबर आहे. साहित्यकृती यावर आधारित परीक्षेमध्ये 3 ते 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे सोडविण्यासाठी आपणास अवांतर वाचन करण्याची आवश्यकता आहे. आज आपण गद्य उतारे, पद्य उतारे व साहित्यकृती यावर आधारित सन 2013 ते 2024 पर्यंत कोणते प्रश्न आतापर्यंत विचारले गेले हे पाहिले. तुम्हाला परीक्षेसाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.